पोलिसांनी किती दडपशाही केली। आज सकाळपासून जवळजवळ 1,500 आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलात। मराठी एकीकरण समिती सगळ्यांनी सर्वच पक्ष उभाटा या सगळ्यांनी मिळून आपण जी सुरुवात केली होती त्या सुरुवातीला यश आलं। मराठी एकीकरण समिती सगळ्यांनी सर्वच पक्ष उभाटा या सगळ्यांनी मिळून आपण जी सुरुवात केली होती त्या सुरुवातीला यश आलं। पोलिसांनी किती दडपशाही केली। आज सकाळपासून जवळजवळ 1,500 आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलात। आता असं पकडूया, जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता, मी खात्रीने सांगतो हा मोर्चा किमान 50,000 लोकांचा झाला असता। अशीच एकजूट आपण मराठी माणसासाठी दाखवूया। आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं। मी नेहमी म्हणतो, मागच्या 5-6 दिवसापासून ही घटना जेव्हा घडली तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालायची, आज एकाने मोर्चा काढला, उद्या दुसरे मोर्चा काढले असते। आणि इथला जो एक आमदार आहे ढिगाळला, मीरानंदरमध्ये मराठी 10-15% आहे। हम तुम्हारे साथ हैं। अरे मैं मुंबईचा, मैं मीरा भाईंदरचा आणि मैं महाराष्ट्राचा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। आपण सगळे आजचं जे आंदोलन आहे ते आता आज आपण यांचं थांबवूया। आपल्याला जे आवश्यक होतं, आज पोलिसांनी दबाव टाकल्याच्या नंतरही आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात, हा मेसेज अख्ख्या महाराष्ट्रात गेला। जिथे कुठे असा दबाव टाकण्यात येईल तिथे असाच मराठी माणूस पुन्हा रस्त्यावर येईल, हे सगळ्यांना कळलं। आता आज हे मीरा रोड आहे, आता हे जर ठाण्यात घडलं असतं तर तुम्ही विचार करा काय घडलं असतं। माझ्यासोबत माझे विचारे पण आहेत। माणसाच्या नादाला कोणी लागेल आणि लक्षात ठेवा, आम्ही आता एकत्र होणार। जेवढं वेगळं व्हायचं तेवढं झालं। आता याच्या पुढे मराठीसाठी आम्ही एकत्र आहोत, आपण सगळे एकत्र राहू। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।